राज्यात लव जिहाद तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे समाजात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आज कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयात निवेदनं सादर करण्यात आली। सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत कार्यालय तसेच पोलीस ठाणे येथे निवेदनं देण्यात आली। नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी माळकर, उत्तर कोल्हापूर जिल्हा सहसंयोजिका हिंदू जागरण मंच। 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने लव जिहाद विरोधी आणि बळजबरीने आणि फसवणुकीने करण्यात येणारा धर्मांतर विरोधी कायदा याचा निर्णय घेतला। त्याच्यासाठी 7 सदस्यीय समिती सुद्धा त्यांनी गठीत केली होती, ज्याच्यामध्ये जिल्ह्याचे पोलीस महासंचालक हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। तसेच अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय व विधी विभाग, महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग असे सदस्य त्या कमिटीमध्ये असूनही गेल्या 1 वर्षभरामध्ये त्याच्याकडून काहीही अधिसूचना किंवा कारवाई राज्य सरकारपर्यंत गेलेली नाही आणि या कारणामुळे लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर विरोधी कायदा हा राज्यात लागू करण्यात आलेला नाही आहे। तर शासनाच्या याच निर्णयाचं स्मरण करून देण्यासाठी आज संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही सकल हिंदू समाज यांच्यातर्फे निवेदन आंदोलन करत आहोत। सरकारने निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी कधी? मग हिंदू महिला ह्या अशाच वाऱ्यावर आहेत का? त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने सरकारने विचारात घ्यावा आणि लवकरात लवकर हा कायदा राज्यात लागू करून जिहाद्यांना तात्काळ शिक्षेची अंमलबजावणी त्यात करून द्यावी, अशी राज्य शासनाला सकल हिंदू समाजतर्फे नम्र विनंती आहे। जय श्रीराम। मी रश्मी साळोके, अखिल भारत हिंदू महासभा उपाध्यक्ष। लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर, जबरदस्तीनं होणारे धर्मांतरण हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे आणि लव जिहाद कायदा अजून अस्तित्वात फक्त कागदावर राहिलेला आहे, तो अस्तित्वात आलेला नाही। आणि लव जिहादमध्ये जेव्हा आम्ही रोडवर उतरतो, डिव्हिजनला जेव्हा जातो, तेव्हा हिंदू म्हणून आम्ही आमच्या मुलगीला वाचवण्यासाठी जेव्हा पोलीस स्टेशनच्या दारात उभा राहतो, आम्ही एक आरोपीसारखं डिव्हिजनच्या दारात उभा राहतो, पण पोलीस स्टेशनला पण संरक्षण दिलं जातं। पोलीस प्रशासन जास्त करून त्या लोकांना, त्या मुलग्याला संरक्षण दिलं जातं का हे अजून आम्हाला समजलेलं नाही आहे। म्हणजे हिंदू मुलगीला वाचवणे सुद्धा आता कठीण झालेलं आहे। ह्या कायदा असून, म्हणजे कायदा कागदावर आहे, पण हिंदू आज जे सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा कायदा का मंजूर नाही, असा सवाल आता आमच्या महिलांच्यातून उत्पन्न होत आहे। कारण आम्ही आमच्या मुलगीला वाचवतोय, आमच्या एका कुटुंबाला आम्ही वाचवण्यासाठी आज रोडवर उतरलेलो आहे। तर हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही आज सरकारला निवडून आणलेलं आहे। मतदान आम्ही हिंदुत्ववादी सरकार बघून दिलेलं आहे, कारण आमच्या घरची जी मुलगी आहे, कुटुंब आहे, आमचं एक कुटुंब उद्ध्वस्त होतं या लव जिहादमुळे। हे हिंदुत्ववादी सरकारनं लक्षात घ्यावं, कारण हिंदुत्ववादी सरकार आणि भगवा याला आम्ही सर्व महिला खरोखर अतिशय ह्या निवडणुकीत सर्वांनी ह्याकडे बघूनच मतदान केलेलं आहे ह्यावेळी। तर हिंदुत्ववादी सरकारनं याची दाद घेऊन आज ज्या महिला कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे, याची दाद घेऊन आणि याच्यावर लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तो कायदा मंजूर करावा आणि आमच्या मुलीला वाचवावे, एवढंच आम्ही हिंदुत्ववादी सरकारकडे निवेदन करत आहोत। उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महिलांना संरक्षण देणारा प्रभावी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनानंतरही प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला।